गणपती बाप्पा मोरया. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि सकाळचं टायमिंग आहे. माझं चाललेलं आहे दुर्वांचा आज हार बनवतो आम्ही. नंतर दुर्वांची पेंड्या बांधून घेतलेत अगोदर आणि आता हार तयार केलेला आहे. आता आम्ही आरती करणार आहे थोड्या वेळाने, त्यामुळे मग म्हटलं सुरुवातीचं आता पूजा वगैरे करायचं चाललेलं आहे. नितीश आता आज ताट घेतो आहे आरतीचं, त्यामुळे मग त्याने सगळी फुलं वगैरे घालून दुर्वांचा हार पण आता बापांना घालायचं चाललेलं आहे. भरपूर अशी लाल फुलं आहेत आणि त्याच्यात दुर्वांचा हार, त्यामुळे बापांच्या आवडीचं आहे ते लाल फूल आणि दुर्वा. तर असं आमच्या आत्ता गणपतीची सकाळची पूजेची तयारी चालू आहे. सकाळचं टायमिंग आहे आरतीचा. आंघोळ झाली की पहिलं आम्ही आवरलं की आरती करून घेतो, म्हणजे मग कसं बाकीचे आमचा हार झाला आपण घालून असतातच करायला आरती. तर इकडे सर काय चालू ह्यांचं चल तर सगळे आम्ही थांबलो आता आरतीसाठी. सकाळची आरती करून झाली आणि आता 9 वाजले. नाश्ता झाला आणि नितीश आता निघालेला आहे पुण्याला. तर पुणेवाल्यांची सुट्टी संपलेली आहे. हाय. आणि संध्याकाळची 5:45 झालेली आहे. मी झालेली आहे तयार साडी घालून. म्हणजे मी चालले एकांकडे गणपतीला. आणि आमचे गणपती बाप्पा तरी ते आहेतच. आणि ते कसं असतंय कोकणात, ज्यांच्या घरी गणपती असतो ठराविक घरात त्यांच्या गणपती असतो आणि मग आपण नमस्कार करायला ते बोलवतात, मग आपण जायचं अशी प्रथा आहे. मग नितीच्या मित्राच्या घरी एका गणपती बाप्पा आहेत, त्यांच्याकडे मी आता चालले दर्शन घ्यायला. नंतर आल्यावर मग आमच्या गणपती बाप्पांची आरती नैवेद्य ते सगळं असणारच आहे. चला तर मग आता मी नितीच्या मित्राच्या घरी जाऊन आले एक गणपतीचं त्यांच्या दर्शन घेऊन. आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7. देवाजवळ अगरबत्ती लावायचं चाललं आहे माझं, फुलं वगैरे, संध्याकाळची आरतीची तयारी. आणि अशा प्रकारे मग आता इथून पुढे आरती होईपर्यंत मग काय काम होत नाही. देवापुढे सगळं किंवा कोण आलेलं असतं त्यावेळी तर थांबायचं थोडा वेळ आणि मग नंतर आरती करायची आणि संध्याकाळचं जेवण, संध्याकाळचा नैवेद्याची तयारी, असं आत्ता माझं काम चाललेलं आहे. तर बघा कसा वाटतो आहे तुम्हाला व्हिडिओ, आणि आमचे बाप्पा कसे आहेत हे पण सांगा. कारण खूप छान असं वातावरण असतं, घरातलं प्रसन्न वाटतं की आपल्याकडून अशी पूजा होते आणि घरात असं